18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा दिवस संपूर्ण देशवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा, कारण आज देशाचं बजेट जे आहे ते सादर केलेलं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन। त्याच बजेट संदर्भातल्या महत्त्वाच्या घोषणा किंवा महत्त्वाच्या तरतुदी आजच्या बजेटमध्ये नेमकं देशवासियांना काय काय मिळालं या संदर्भातली प्रत्येक A to Z अपडेट जे आहे ते आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत। तर सगळ्या महत्त्वाच्या अपडेटचा आढावा जो आहे तो वेगवान पद्धतीने आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत। तर आत्मनिर्भर भारत या संकल्पनेची देखील घोषणा जी आहे त्याअंतर्गत देखील महत्त्वाची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे। तर बजेट संदर्भातली प्रत्येक अपडेट आपण जाणून घेऊया। सुरुवात करूयात महत्त्वाच्या घोषणेने। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिसऱ्यांदा आज देशाचं बजेट सादर केलं आणि कोरोनामुळे सरकारसमोर एक मोठं आर्थिक आव्हान असून 80,000 कोटींच्या निधीची गरज असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे। 2020-21 मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या 9.5% असल्याची माहिती देखील आज अर्थमंत्र्यांनी दिली। पुढच्या वर्षी वित्तीय तूट ही 6.8% कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। कोरोना काळातला हा ऐतिहासिक अर्थसंकल्प असून हा अर्थसंकल्प खूप कठीण काळात बनवला गेल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। कोरोना काळात सरकारनं 5 मिनी बजेट सादर केलंय। 2021च्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या टॅक्स स्ट्रक्चरमध्ये कुठलाही बदल केलेला नाहीये। टॅक्स स्लॅबमध्ये बदल सुचवण्यात आलेला नसून टॅक्स व्यवस्था पारदर्शक असणं आवश्यक असल्याचं यावेळी सीतारामन यांनी म्हटलंय। टॅक्स ऑडिटची मर्यादा आता 5 कोटींवरून 10 कोटींवर नेण्यात आली आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात ही तरतूद करण्यात आली आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोठी सवलत देण्यात आली। आता 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आयकर रिटर्न भरावा लागणार नाही। ज्येष्ठ नागरिकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यातून सूट देण्यात आल्यामुळे दिलासा मिळाला। मात्र कर सवलत देताना ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाचे इतर स्रोत नसावे अशी अट देखील घालण्यात आली आहे। NRI नागरिकांना दुहेरी कर प्रणालीतून दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच जुन्या कर प्रणालीमधल्या तपासासाठी 6 ऐवजी 3 वर्षांचे रेकॉर्ड तपासले जाणार आहे। विमा क्षेत्रात आता 74% परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली। यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं विमा क्षेत्रासाठी हा धाडसी निर्णय घेतला आणि त्यामुळे विमा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढणार आहे। विमा कायद्यातही सुधारणा करण्यात येणार आहे। विमा कायदा 1938 मध्ये सुधारणा करण्यात येणार असून विमा क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता आहे। डिव्हिडंड धारकांना दिलासा मिळणार आहे। डिव्हिडंडवर आता TDS लागणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटलं आहे। ज्या कंपन्यांना पेन्शन ग्रॅच्युटीमध्ये कर्मचाऱ्यांचं योगदान जमा करण्यास उशीर झाला असेल त्यांना यापुढे वजावट मिळणार नाही अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे। भविष्य निर्वाह निधीबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही मोठी घोषणा केली आहे। LIC कंपनीचा IPO बाजारात आणणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली असून याच वर्षी LICचा IPO बाजारात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। आर्थिक क्षेत्रात सुधारणा करण्यावर भर देणार असल्याचं सीतारामन यांनी म्हटलंय। LICच्या IPOमुळे मार्केट खुश असल्याचंही ते म्हणाले। सरकारी बँकांसाठी 20,000 कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली असून बँकांमधील लोकांचा पैसा हा सुरक्षित राहावा यासाठी सरकारी बँकांसाठी 20,000 कोटींची तरतूद केल्याचं त्यांनी म्हटलंय। बँकिंग क्षेत्रात आर्थिक शिस्त वाढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं असून बँकांची बुडीत कर्ज आता स्वतंत्र कंपनीत वळवणार असल्याचंही म्हटलं आहे। यंदा प्रथमच डिजिटल पद्धतीने जनगणना केली जाणार असल्याची घोषणा देखील आज करण्यात आली आहे आणि यासाठी 3,500 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती सीतारामन यांनी दिली आहे। राज्यांना जीडीपीच्या 4% लोन घेता येणार आहे अशी ही घोषणा आजच्या या बजेटमधून करण्यात आली आहे। अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत। नागपूर फेज 2 साठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 5,000 सह 973 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। बजेटमध्ये नाशिक मेट्रोसाठी 2,092 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। तर आजच्या अर्थसंकल्पात बसेससाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे। देशभरात 20,000 नव्या बसेस आणण्यात येणार असून तसंच शहरांमधील बसेससाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे PPP मॉडेल असणार आहे। देशभरात मेट्रोचं काम जलद गतीनं सुरू आहे। 27 शहरांमध्ये मेट्रोचं काम सुरू असून एकूण 1,016 किलोमीटरचं मेट्रोचं काम सुरू असल्याची माहितीही अर्थमंत्र्यांनी दिली आहे। देशातील मेट्रोसाठी 11,000 कोटींची तरतूद करण्यात आली। तसंच मेट्रोसाठी 2 नवे तंत्रज्ञान आणण्यात येणार आहे।
पश्चिम बंगालमधील रस्त्यांसाठी 25,000 कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा देखील आज करण्यात आली असून यावेळी सीतारामन यांनी पश्चिम बंगालचा 3 वेळा उल्लेख केलाय. त्यानंतर पश्चिम बंगालसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात गोव्यासाठी देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे. गोवा मुक्तीला 60 वर्ष पूर्तीनिमित्त 300 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलंय. देशातील रस्त्यांसाठी 1,18,000 कोटींची तरतूद करण्यात आली. तसंच देशातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये पाईपगॅस योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. मुंबई कन्याकुमारी महामार्गाची घोषणा देखील आज करण्यात आली आहे आणि त्यासाठी 64,000 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात समुद्र संशोधनासाठी वेगळी तरतूद करण्यात आली आहे. समुद्र संशोधनासाठी 4,000 कोटींची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकार आता समुद्र संशोधनावर भर देत असल्याचं या तरतुदीमधून दिसून येत आहे. तर केंद्र सरकार डिजिटल व्यवहारांना चालना देणार आहे आणि यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 1,500 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. अर्थसंकल्पात खासगी कंपन्यांसाठी ही मोठी घोषणा करण्यात आली. आता खोट्या खासगी कंपन्यांची व्याख्या बदलण्यात येते असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. आता एका व्यक्तीलाही कंपनी सुरू करता येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. छोट्या खासगी कंपन्यांना केंद्रानं मोठा दिलासा दिलाय. आजच्या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलवरील अधिभार वाढवण्यासाठीची ही घोषणा करण्यात आली आहे. पेट्रोलवर 2.5 रुपये तर डिझेलवर 4 रुपये अधिभार आकारला जाणार आहे. या वाढीचा ग्राहकांवर परिणाम होणार नसल्याचंही सरकारनं स्पष्ट केलंय. सरकार जुन्या आणि वापरास योग्य नसलेल्या वाहनांना टप्प्याटप्प्यानं हटवणार आहे आणि त्यासाठी वाहनांना स्क्रॅप करण्यासाठीची घोषणा करण्यात आली आहे. तर व्यक्तिगत वाहनांची 20 वर्षांनंतर तर व्यावसायिक वाहनांची 15 वर्षांनंतर फिटनेस सेंटरमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर गाड्या या स्क्रॅप करण्यात येणार असल्याची आज घोषणा करण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी संरक्षण क्षेत्रासाठी 4.78 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत संरक्षणावर बजेटमध्ये 7,000 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सोनं आणि चांदी काही प्रमाणात स्वस्त होण्याची चिन्ह आहेत. सोन्यावरील शुल्क कपातीची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तर तांब्याच्या वस्तूवरील कर वाढवण्यात आला आणि त्यामुळे येत्या काळात तांब्याच्या वस्तू महागण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय रेल्वे योजनेची घोषणा करण्यात आली आणि यासाठी 1,10,000 कोटींची तरतूद करण्यात आली. भारतीय रेल्वेनं 2030 साठी मेगा प्लॅनही तयार केलाय. रेल्वेतील अपघात रोखण्यासाठी नवं तंत्र आणण्यात येणार आहे. रेल्वेचा प्रवास अधिक सोयीचा करण्यावर भर देण्यात आलाय. राष्ट्रीय पायाभूत सुविधा धोरण पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात निधी वाढवण्याची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटलंय. दरम्यान पायाभूत सुविधांसाठी स्वतंत्र कर्ज संस्था तयार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कापड उद्योगासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली. आवश्यक सर्व सुविधांसह येत्या 3 वर्षात 7 टेक्सटाईल पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह टेक्सटाईल पार्कची निर्मिती केली जाणार आहे. पायाभूत सुविधांसाठी 5.54 लाख कोटींचं पॅकेजच्या घोषणेची देखील यावेळी ही जी घोषणा आहे ती करण्यात आली आहे. येत्या काळात मोबाईल फोनच्या किमती वाढण्याची चिन्ह आहेत. कारण ज्या मोबाईलच्या सुट्या भागांना 0% कस्टम ड्युटी होती ती आता 2.5% गेल्याची घोषणा करण्यात आली आहे. तर मोबाईलसह चार्जरचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे. सुट्या भागांवर अधिक कर लावण्यात येणार आहे आणि त्यामुळे चार्जरच्या किमती देखील वाढणार आहेत. तर कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोरोना विषाणूंचं समूळ उच्चाटन करण्यासाठी अतिरिक्त मदत करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलंय. भारतात सध्या सिरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या 2 लसी उपलब्ध आहेत. पण कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढच्या काही दिवसात आणखी 2 कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होतील असंही आज अर्थमंत्र्यांनी सांगितलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट दरम्यान आत्मनिर्भर स्वस्थ भारत या नव्या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी पुढच्या 6 वर्षांसाठी 64,180 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. 2021-22 या वर्षात आरोग्य क्षेत्राला 2.38 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. आरोग्य बजेट मागच्या वर्षीच्या तुलनेत 135% वाढलंय. आरोग्य सुविधांसाठीची तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी 137% वाढवली असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं असून आरोग्य क्षेत्रासाठी 2,24,000 कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्यविषयक तरतुदींमध्ये 11,000 नवे क्लिनिक सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली. प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक लॅब उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.
तर स्वच्छ पाणी योजनेसाठी 2.87 लाख कोटींची तरतूद करण्यात आल्याचंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. एअर इंडिया, बीपीसीएल, आयडीबीआय, पवन हंस यामधील निर्गुंतवणूक पूर्ण करण्याचं उद्दिष्ट करणार असल्याची घोषणा देखील अर्थसंकल्पात करण्यात आली. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मरगळ दूर करण्यासाठी सरकारनं बजेटमध्ये मोठी घोषणा केली. विशेषतः परवडणाऱ्या घरांसाठीच्या कर्जावरील कर सवलत वाढवण्यात आली आहे. तसंच परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प हाती असलेल्या बिल्डरांना आणखीन 1 वर्ष कर सवलत मिळणार आहे. त्यामुळे गृह प्रकल्पांना चालना मिळणार आहे. एक देश एक रेशन कार्डची या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली. सध्याला भारतात रेशन कार्डचे एकूण 70 कोटी लाभार्थी असल्याची माहिती देखील अर्थमंत्र्यांनी दिली. देशातील 32 राज्यांमध्ये वन नेशन वन रेशन कार्डची योजना सुरू असल्याची माहिती आज निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. आजच्या अर्थसंकल्पात गरीब कल्याण योजनेअंतर्गत महत्त्वाची घोषणा करण्यात आली असून आतापर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या जनतेनं या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. गरीब कल्याण योजनेअंतर्गत 8 कोटी नागरिकांना मोफत गॅस देण्यात आला आहे. तसंच 80 कोटी लोकांना मोफत अन्न पुरवठा केला गेल्याचंही त्यांनी म्हटलंय. आत्मनिर्भर स्वास्थ्य योजनेअंतर्गत 4 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची स्थापना करण्यात येणार आहे. देशात सध्या पुणे शहरात एकमेव NIV अस्तित्वात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत स्वच्छ भारतचा नारा दिलाय. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं नेहमीच स्वच्छ पाणी पुरवठ्यावर भर देण्याचं सांगितलं आहे. स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी जल जीवन मिशन लॉन्च केलं जाणार आहे. तशी घोषणा बजेटमध्ये आज करण्यात आली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमुळे कोट्यवधी नागरिकांना फायदा झाल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. आपण परिस्थितीवर लक्ष ठेवलं आणि त्यानुसार नियोजन केल्याचंही त्यांनी म्हटलंय. उज्ज्वला योजनेत 1 कोटी लाभार्थ्यांची भर पडली असल्याची माहिती आज देण्यात आली असून काश्मीर खोऱ्यात आता गॅस पाईपलाईन टाकणार असून ग्राहकांना पसंतीनुसार वीज जोडणी करून देण्याचीही घोषणा त्यांनी केली आहे. सूक्ष्म सिंचनासाठी दुप्पट तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी 72,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी 16.5 लाख कोटींची तरतूद केली गेली. तसंच हमी भावाचे 1.5 भाव देणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे. गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या 43 लाख शेतकऱ्यांचा फायदा झाला आणि त्यासाठी 75,060 कोटींची तरतूद करण्यात आल्याचीही माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. 2012 मध्ये शेतकऱ्यांना किमान हमी भावापोटी 33,000 कोटी रुपये दिले होते. तर 2015 मध्ये शेतकऱ्यांना 52,000 कोटी रुपये देण्यात आले होते. आता 2020-21 मध्ये हा आकडा 75,000 कोटींनी वाढल्याचंही त्यांनी सांगितलं. धानासाठी 1,72,000 कोटी देण्यात येणार आहे. तसंच बियाण्यासाठी 10,540 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मत्स्य क्षेत्रासाठी देखील अर्थसंकल्पातून महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. तसंच पशुपालन कर्जाची मर्यादा वाढवण्यात येणार असून असंघटित क्षेत्रासाठी देखील मोठी तरतूद करण्यात आली आहे. 15,000 सरकारी शाळा आदर्श बनवणार असल्याची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे. आदिवासी भागात 750 एकलव्य शाळा उभारणार असल्याची घोषणा देखील आज करण्यात आली आणि त्यासाठी 38 कोटींची तरतूद करण्यात आली. शिष्यवृत्तीसाठी 35,000 कोटींची तरतूद करण्यात आली. तसंच 100 सैनिकी शाळाही उभारण्यात येणार आहेत. लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ उभारणीची घोषणा करण्यात आली. तसंच देशात उच्च शिक्षण आयोगाची निर्मिती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहेत. रिसर्च फाउंडेशनसाठी 50,000 कोटींची तरतूद करण्यात आली आणि यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात गगनयान मिशन सुरू होणार आहे. त्यासाठी बजेटमध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. तर गगनयान मिशन डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. शिपिंग क्षेत्रात देखील महत्त्वाची घोषणा करण्यात आली. आत्मनिर्भर भारतासाठी ही महत्त्वाची योजना असणार आहे. अधिकाधिक जहाज भारतात आणणार असून खलाशांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बजेटचा वेगवान आढावा आपण घेत आहोत. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज देशाचं बजेट या ठिकाणी सादर झालेलं आहे. बजेटमध्ये नेमकं काय काय आणि त्यावरती येणाऱ्या प्रतिक्रियांचा वेगवान आढावा घेऊयात. बघूयात प्रतिक्रिया नेमक्या काय आलेल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रानं सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय. यंदाचं बजेट हे आत्मनिर्भर भारताचं बजेट असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तर 6 क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. दरम्यान मेट्रोचं मॉडेल स्वीकारल्यानं फडणवीसांनी आनंद व्यक्त केलाय. आरोप करणाऱ्यांचं तोंड बंद होणार असल्याचं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिलं. हमीभावामुळे विरोधकांना आरसा दिसेल असंही त्यांनी म्हटलंय.
बजेटमध्ये नाशिक आणि नागपूरकरांसाठी घोषणा करण्यात आल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केलंय. शिवसेना नेते संजय राऊतांनी केंद्र सरकारनं सादर केलेल्या बजेटवर निशाणा साधला. निवडणुका आहेत म्हणून निधी वाटप होत आहे का असा संतप्त सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. तर हसन मुश्रीफ यांनी देखील या बजेटवरती प्रतिक्रिया दिली आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्र सरकारवर अन्याय करण्यात आला आहे अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अर्थसंकल्पावर बोचरी टीका केली असून भाजप सरकारचा उल्लेख मॅकॅनिक असा करण्यात आला. भाजपचं हे सरकार मला गॅरेज मॅकॅनिकची आठवण करून देत असल्याची टीका त्यांनी केली आहे. खासदार रामदास आठवले यांनी देखील केंद्राच्या अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्याचं त्यांनी म्हटलंय. या अर्थसंकल्पाकडून भरपूर अपेक्षा होत्या, मात्र या अर्थसंकल्पातून अपेक्षांवर पाणी फेरलं गेल्याची टीका अशोक चव्हाणांनी केली आहे. मुंबई पुण्यासह महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थसंकल्पातून भरीव काहीही आलं नसून महाराष्ट्रावरील केंद्राचा आकस पुन्हा एकदा दिसून आलाय अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. देशातील सामान्य नागरिक आणि बेरोजगारांना उद्ध्वस्त करणारा हा अर्थसंकल्प असल्याची राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी टीका केली आहे. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा फक्त भांडवलदारांसाठीचा अर्थसंकल्प आहे. कॉर्पोरेट आणि कंपन्यांसाठी आणि ठेकेदारांचं हे बजेट आहे अशी टीका शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी केली आहे. तर यंदाच्या अर्थसंकल्पातून पोकळ दावे करण्यात आले असून शेती क्षेत्राला काहीही मिळालं नाही अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे. काही राज्यांमधील विकास अनेक वर्ष प्रलंबित आहे, तिथे पैसे जास्त देणं ही निवडणुकांसाठी केलेली गुंतवणूक म्हणता येणार नाही असं विरोधकांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलंय. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही न आल्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. नवनीत राणांनी हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचं म्हटलंय. आदिवासींपासून ते महिलांपर्यंत सर्वांना या अर्थसंकल्पाने न्याय दिला असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर हे आत्मनिर्भर भारताचा आत्मनिर्भर तसंच विकास आणि विश्वास असं बजेट आहे अशा शब्दांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वसामान्यांची जीवनशैली वाढवण्यावर या अर्थसंकल्पात जोर देण्यात आला. हा अर्थसंकल्प सर्वच क्षेत्रात अत्यंत सकारात्मक बदल आणणार आहे असा विश्वास मोदींनी व्यक्त केलाय. अनेक तज्ज्ञांनी या अर्थसंकल्पाच्या पारदर्शकतेचं कौतुक केलं असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. आजच्या बजेटमध्ये देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. आरोग्य व्यवस्थेवर आधारित हे बजेट असून यामध्ये संशोधनावर आधारित प्रगती करण्यासाठी देखील प्रयत्न केले गेले आहेत असंही मोदींनी म्हटलंय. आजच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांचा विचार करण्यात आला असून जीडीपी वाढेल असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलंय. मुंबईचा विकास आणि देशाचा विकास करणारा सोबतच कृषी विकासासाठी अत्यंत चांगला हा अर्थसंकल्प आहे असं मत भाजप नेते मनोज कोटक यांनी व्यक्त केलंय. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेला हा अर्थसंकल्प असून कृषी क्षेत्रासाठी सर्वात चांगला अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया दिली प्रकाश जावडेकर यांनी. संतुलित महत्वाकांक्षी आणि विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. आणि केंद्रीय अर्थसंकल्पाविषयीच्या या महत्त्वाच्या अपडेट्ससह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.